मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं पुढील 36 तासात 200 मिलीमीटर पावसाची शक्यता. मुंबईकरांना सतर्कतेचे आदेश. वीकेंडला अतिउत्साह टाळण्याचा सल्ला. विधान परिषद निवडणुकीनंतर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप. काही आमदारांना 2 एकर जमीन 20 ते 25 कोटी रुपये वाटले. संजय राऊतांचा मोठा आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह दिल्लीला रवाना. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता. विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार. शेकापच्या जयंत पाटलांचा आरोप. शरद पवार आणि महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचाही उल्लेख. नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांकडून याचिका दाखल. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. 29,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार. लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबई दौरा. संविधानावर प्रेम असेल तर मनुस्मृती जाळावी. प्रकाश आंबेडकर यांचं पंतप्रधान मोदी राहुल गांधींना आव्हान. भाजप काँग्रेसनं संविधानावर वार केल्याचाही आरोप. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. मनोज जरांगेंचा इशारा. 28 उमेदवार पाडण्याचाही दावा. वादग्रस्त IAS पूजा खेडकरांना अहमदनगर रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र. 2018 मध्ये दिव्यांग तर 2020 मध्ये मानसिक आजाराचं प्रमाणपत्र. अभिलेख तपासणीमध्ये बाब समोर. पंढरपुरात पोषण आहारात सापडले मृत बेडूक. कासेगावच्या भुसेनगर अंगणवाडीत धक्कादायक प्रकार. पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? पालकांचा संतप्त सवाल. छत्रपती संभाजीनगरातले 50हून अधिक तरुण ISISच्या संपर्कात. NIAनं मुंबईतील कोर्टामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात कारवायांची माहिती. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.